एसटीत विद्यार्थिनीची छेड काढत होते 22 मुलं. एकटी विद्यार्थिनी जिने त्याच वेळी उठून जे केलं त्याने तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणात सगळं बदललं. हा धडा टवाळखोर तरुणांना जन्मभर लक्षात राहणारा ठरला. नेमकं तिने असं काय केलं आणि पुढे काय घडलं? संध्याकाळची वेळ होती. रोजसारखीच एसटी मार्गावर धावत होती. कॉलेज, शाळा, कामावर जमणारी गर्दी, जाणारी गर्दी, नेहमीचंच वातावरण. कुणाच्याही मनात शंका येईल असं काहीच नव्हतं. बस पुढे सरकत होती आणि मागच्या बाजूला काहीतरी वेगळंच सुरू होतं. सुरुवातीला फक्त हसणं, कुजबुज, कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. पण हळूहळू ते हसू टोमण्यात बदललं. वेल वारंवार वाजू लागली. कुणी मुद्दाम धक्का देत होतं, कुणी विक्षिप्त आवाज काढत होतं. बसच्या एका कोपऱ्यात एक विद्यार्थिनी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती खाली पाहत होती. कोणी पाहते का याकडे सतत लक्ष ठेवत होती. क्षणाक्षणाला परिस्थिती बिघडत चालली होती. बसमध्ये असलेले काही प्रवासी गप्प, काहींची नजर वळलेली आणि काही जण जणू हे सगळं मजेशीर समजत होते. तेवढ्यात बसमध्ये काहीतरी बदललं. ती विद्यार्थिनी अचानक सरळ उभी राहिली. डोळ्यात भीती नव्हती, तर ठामपणा होता. ती थेट कंडक्टरकडे गेली, काही शब्द बोलली आणि कंडक्टरचा मोबाईल हातात घेतला. बसमध्ये क्षणात शांतता पसरली. हसणं थांबलं, टोमणे बंद झाले. त्या 22 जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. काय करते ही? कुणाला फोन? इतकं गंभीर काय? फोन चालू झाला. काही सेकंद आणि बसमध्ये उपस्थित प्रत्येकाला जाणवलं आता काहीतरी मोठं होणार आहे. बस पुढेच जात होती, पण मागच्या बाजूला बसलेल्यांचा श्वास अडकला होता. कुणी खाली पाहत होतं, कुणी खिडकीतून बाहेर. मध्यवर्ती बसस्थानक जवळ आलं. बस थांबली आणि बाहेरचं दृश्य पूर्णतः बदललं. बस बाहेर आधीच पोलीस थांबले होते. बसच्या दारातच थांबवण्यात आली. कुणी काही समजायच्या आत थेट प्रवेश करण्यात आला. क्षणात सगळी दंगामस्ती संपली. आवाज करणारे गप्प, हसणारे स्तब्ध आणि छेडछाड करणारे. डोळ्यात भीती, एकामागून एक. त्या 22 जणांना खाली उतरवण्यात आलं. कोणी प्रतिकार नाही, कोणी हुज्जत नाही. सगळ्यांना कळून चुकलं होतं. आज सीमा ओलांडली होती. बस पुढे निघाली, पण त्या विद्यार्थिनीचा चेहरा शांत होता. तिने काही चुकीचं केलं नव्हतं. तिने फक्त आवाज उठवला होता आणि तोच आवाज आज 22 जणांसाठी इशारा ठरला. ही घटना आपल्याला सांगून जाते की गप्प बसणं नेहमीच सुरक्षित नसतं. आवाज उठवला तरच परिस्थिती बदलते. आज नाही तर उद्या, पण असा धडा कोणालाही महागातच पडतो.